मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागातील एक नामांकित हॉस्पिटल म्हणजे विवेकानंद हॉस्पिटल। जालना शहरातील देऊळगाव राजा रोडलगत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरच्या विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर अनिल आत्मारामजी कायंदे हे सुप्रसिद्ध झालेले आहेत। दूरदूरवरून वेगवेगळ्या उपचारांसाठी रुग्ण त्यांच्याकडे येत असतात। ते प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून उत्कृष्ट रुग्णसेवा करत आहेत। तसेच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणूनही त्यांचे गुणकारी कार्य चालू आहे। बालपणापासूनच डॉक्टर अनिल कायंदे हे अभ्यासामध्ये हुशार होते। पुढेही ते मन लावून शिकत राहिले आणि मोठ्या जिद्दीने मेहनतीने ते डॉक्टर झालेले आहेत। आरोग्य क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे मोठे नाव झालेले आहे। सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे। म्हणून अशा या अभ्यासू आणि नामांकित व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर अनिल कायंदे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आणि आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। माझे नाव डॉक्टर अनिल आत्माराम कायंदे, मूळ गाव सिंदखेड राजा तालुक्यातील रुंदा, तालुका जिल्हा बुलढाणा। आमचं एकत्र कुटुंब। माझे मोठे वडील माजी सभापती त्र्यंबकरावजी कायंदे, मधल्या वडिलांचं नाव माजी आमदार तोतारामजी कायंदे, माझे वडील सर्वात लहान आत्मारामजी कायंदे। आम्ही सर्व एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे मला एक चांगला डॉक्टर होण्यासाठी खूप मदत झाली। 2003 साली मी डॉक्टर पूजा राजेंद्र वाघ यांच्याशी माझं लग्न झालं आणि त्यानंतर अजून चांगलं कसं बनता येईल याच्यासाठी माझी पत्नी डॉक्टर पूजानी मला प्रत्येक क्षणोक्षणी मदत केली। आणि तुझं हे बरोबर आहे, तुझं हे चुकतं आहे, काही अडचणी आहेत आणि युअर वाईफ इज युअर बेस्ट जज। जे तुमच्या आईवडिलांनंतर तुमच्यातले प्लस पॉईंट मायनस पॉईंट तुम्हाला व्यवस्थित सांगणारी तुमची बायकोच असते। बायकोचं सगळं ऐकणं आवश्यक नाही आहे, पण काही गोष्टी तरी ऐकल्या तर तुम्ही नक्की फायद्यात राहता। त्यानंतर माझ्या परिवारातले माझी मोठी बहीण डॉक्टर अनिता प्रशांत नागरे, हिची मला पदोपदी खूप मदत झाली। माझी 2 नंबरची बहीण डॉक्टर अस्मिता अतुल वारे आणि माझा लहान भाऊ डॉक्टर भरत कायंदे, जो दंतविकार तज्ज्ञ आहे, सिंदखेड राजाला प्रॅक्टिस करतो। या सर्वांची मला पदोपदी खूप मदत झाली। आपण जे ठरवतो त्या गोष्टी होतातच, पण केव्हा? जेव्हा तुम्ही प्रचंड जिद्दी असता। कारण दिशा तुम्हाला तेव्हाच शरण येतील जेव्हा तुम्ही त्या दिशेने जा। अराइज, अवेक अँड डू नॉट स्टॉप टिल द गोल इज नॉट रीच्ड, असं कोण म्हणतं? स्वामी विवेकानंद। आणि मग ज्यांच्यासमोर स्वामी विवेकानंद हे आदर्श असतील त्यांचे विचार कसे असतील? कारण स्वामी विवेकानंद यांचे विचार फक्त भारतापुरते नाहीत, सबंध मानवजातीसाठी उपयुक्त आहेत। आणि मग एक आदर्श समोर ठेवून त्यांनी वाटचाल केली। त्यांची वाटचाल आज आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत। अर्थातच मी बोलतोय या ठिकाणी डॉक्टर अनिल आत्मारामजी कायंदे, जालना या ठिकाणी विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक आहेत। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सर्वात पूर्वी अगदी बालपणापासून अगदी तुमच्या गावाकडनं सुरुवात करायची आपल्याला, की तुमचं शिक्षण, तुमचं कुटुंब त्या काळातला एकूणच बालपण कसं होतं तुमचं? माझ्या घरी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आमचं खूप मोठं कुटुंब होतं। म्हणजे माझी आजी, बाबा, काका, मोठे काका, त्या व्यतिरिक्त म्हणजे आमचे सर्व भावंड आम्ही एकत्र होतो। म्हणजे आम्ही 5 भाऊ, आमच्या बहिणी सर्वांच्या। तर
एवढं मोठे कुटुंब सगळं एकत्र होतं. आणि माझं गाव रुंदा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. अच्छा. कारण प्राथमिक शिक्षण जे आहे ते गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झालं. तिथे मी 6वीपर्यंत होतो, 1ली ते 6वीपर्यंत होतो. गावाकडे जेव्हा शिक्षण होतं ना त्यावेळेला ते फक्त शिक्षण पुस्तकापुरतं नसतं, तर तिथं पुस्तक आणि मस्तक दोन्ही घडतं. गावाकडच्या शिक्षणाचा एक फायदा आम्हाला झाला की आम्ही शेतीशी जास्त निगडीत झालो, गावकऱ्यांशी जास्त निगडीत झालो. त्यांच्या अडचणी म्हणजे इव्हन पेरणी करायला एकाची पेरणी असली तर साऱ्या गावातले डवरे तिकडं त्याच्या शेतात राहायचे आणि त्यानंतर संध्याकाळी सगळे सोबत जेवण करायचे. म्हणजे एकमेकांना मदत करायचे. एखाद्याकडे बैल नाही, एखाद्याकडे मजूर नाही म्हणून त्याची पेरणी थांबत नव्हती. सगळे एकमेकांना मदत करायचे. आत्ता काय परिस्थिती की हम दो हमारे दो, मी, माझी बायको आणि माझी मुलं. पण एक काळ असा होता की मी, माझे आई वडील, माझा भाऊ नाही का, माझी भाऊजी, माझी आजी, माझी बायको आणि त्यानंतर माझे मुलं आणि एक जॉईंट फॅमिली होती. एक वेगळा आनंद होता आणि अशा फॅमिलीत तुम्ही खरं तर घडलं असेल नाही का. एक विचारायचं वाटतं की म्हणजे जॉईंट फॅमिलीचे ते दिवस कसे होते, म्हणजे काय कुटुंब प्रमुख कोण होतं, त्याचबरोबर कुटुंबाचं वातावरण कसं होतं ते सांगायचं. आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे तशी माझी आजी जी आहे, आजी हे होती सुद्धा होती, पण म्हणजे सर्व अधिकार त्यांचे असायचे आजीकडे. पण त्या इंटरफेअर करायच्या नाही. मेन आमचे माजी सभापती त्र्यंबकरावची काय माझे मोठे वडील म्हणजे मोठे बाबा होते. आणि 2 नंबरला तोतारामजी काय माझे आमदार आणि माझे वडील सर्वात लहान आत्मारामजी काय. ते 3 भावांचं कुटुंब होते. हे सर्व एकत्र होते पण प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या विभागलेल्या होत्या. तर आमच्या मोठ्या बाबांचा जो दरारा होता तो गावातही होता, घरातही होता, सगळीकडेच होता. मग शिस्त कशी होती, अगदी कडक शिस्त होती का अगदी सौम्य होतं? नाही म्हणजे माझे वडील आत्मारामजी काय नाही आम्हाला सर्वांना आवडायचे, कारण ते आमच्या सोयीचं पाहायचे. मुलांना काय आवडतं, चला बरोबर यात्रेला जाऊ. आमच्या बाजूलाच एक कोकरशा म्हणून ठिकाण आहे, तिथे यात्रेला घेऊन जायचे. लोणी म्हणून ठिकाणी लोणारच्या बाजूला तिकडे यात्रेला घेऊन जायचे. आम्हाला जे जे पाहिजे ते सगळं करायचं. त्यामुळे माझे वडील आमच्या सर्वांचे आवडत होते. त्या तुलनेत आमदार बाबा आम्हाला कमी भेटायचे. ते त्यांचं म्हणजे मला जेव्हा कळायला लागलं 5वी जेव्हा इंग्लिश 4थीपर्यंत मराठी शाळा असते, जिल्हा परिषदमध्ये 5वीत इंग्लिश विषय आहे, तेव्हा माय अंकल इज एम.ए. हे पहिल्यांदा लिहिलं. माय फादर इज फार्मर हे पहिल्यांदा लिहिलं. तेव्हा कळलं एम.एल.ए. तेव्हापासून 4थीत आम्ही 4थीत गेल्यानंतर बाबा आमदार झाले. त्यामुळे ते मोस्ट ऑफ द टाइम्स घराच्या बाहेरच असायचे. एक विचारायचं वाटतं की एक काका सभापती, राजकारणात सक्रिय, गावात दाराला त्यांचा, वडील अगदी सगळ्यांना मिळून राहायचे ते नाही का, आणि एक काका तुमचे आमदार. अगदी घरामध्ये वातावरण हे राजकीय, सामाजिक नाही का, अगदी शैक्षणिक असं हे वातावरण होतं. अगदी अनेक लोकांची उडबस तुमच्या घरी झाली. तर लहानपणी म्हणजे त्याला आपण ढाज असं म्हणतो, बैठक म्हणतो, बैठकीत कुठली माणसं यायची आणि त्यांचा संवाद काय राहायचा, तुम्ही काय नेमकं ऐकलं आणि त्यातून काय बोध घेतला, काय शिकला? त्या काळात आमच्या भागात जे म्हणजे महत्त्वाचे गणमान्य व्यक्ती होते, म्हणजे त्यात जगाराम चव्हाण भाऊ असतील, जे काही खरात साहेब असतील, किंवा वाघोजी नाईक काका असतील, किंवा आमचे किसन पाटील सोलशीचे, तर ही सगळी मंडळींची उर्वस ही असायची. आणि पुन्हा कारखान्याचे मापारी काका असतील किंवा वेगवेगळे डायरेक्टर वगैरे असतील, तर यांचं सगळ्यांचं येणं जाणं असायचं. आणि यात कसं आम्ही मुलं म्हणून आमची जबाबदारी त्यांचं पाणी चहा पाणी करणं, त्यांचं उर्वस करणं वेळ, सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड. म्हणजे तेव्हा नोकर पद्धती नव्हती, घरात कोणी नोकर नव्हतं, आम्हीच मुलं सगळे. आणि कामाचा त्यांना कंटाळा पण नव्हता. कामाचा कंटाळा मोठ्यांची कामं करून म्हणजे अगदी आनंदाने करायचे. म्हणजे इव्हन पारावर बसलेला कोणीतरी माणूस आला आणि म्हणायचं झाडाखाली बसायचा, बाबा बसलेले त्यांच्यामध्ये, बाबा म्हणायचे आजार थकले की तू जा धरून पाणी आले नाही, आपण पळत पळत जायचं, पाणी घेऊन यायचं, जगमध्ये पाणी ग्लास घेऊन यायचं. म्हणजे कामात आनंद होता आणि कामाचा कमीपणा नव्हता नाही का. सर अगदी जिल्हा परिषद शाळेत शिकून देखील तुम्ही उत्तम डॉक्टर झालात. ते मला विचारायचं होतं त्या काळातलं जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण कसं होतं, की मला असं वाटतं की हल्ली बघतो आपण की नॅशनल इंटरनॅशनल आपण शाळांचा आपण शोध घेतो नाही का, पण अगदी जिल्हा परिषद शाळेत राहून सुद्धा मुलं घडतात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. तर त्या काळातलं तुमचं शिक्षण कसं होतं?
म्हणजे माझ्या नशिबानं लग्न समजा की म्हणजे आमचे मोठे काका सभापती असल्यामुळे आमच्याकडे टीचर्स अवेलेबल होते आणि छान शिकवायचे. तेव्हा आम्हाला खरात सर होते इंग्रजी शिकवायला, दुसरे एक भीमराव खरात सर होते हेडमास्टर, अजून एक उंचिले गुरुजी होते आढाव सर म्हणून. तर हे सगळे वेगवेगळ्या विषयाचे सब्जेक्ट खूप छान शिकवायचे. आणि काय झालं, घरी जसं राजकारणाची उर्वस वाढली तसं माझं 6वी झालं पुण्यात, तेव्हा बाबांना लक्षात आले की आपल्या राजकारणाचं मुलावर दुष्परिणाम होऊ नये आणि हे वेगळ्या जगात जाऊ नये. यांना असं वाटायला नव्हतं की माझ्या घरी आमदार आहे, माझ्या घरी सभापती आहे, आमच्या घरी सरपंच पणही माझ्या वडिलांकडे आलं होतं, तो सरपंच घरातच आहे. तर या मुलांना अभ्यासाविषयी असं म्हणजे यांच्या मनात निगेटिव्हिटी येऊ नये अभ्यासाविषयी. म्हणून आम्हाला सगळ्यांना तेव्हा तेव्हा आमचे मोठे वडील जे सभापती साहेब त्यांचा मुलगा श्री रमेशजी कायदे हे तहसीलदार म्हणून उमरेडला लागले होते नागपूरजवळ. त्यांच्यासोबत आम्ही शिफ्ट करून दिलं सर्व मुलांना सर्वांना शिक्षणासाठी तिथे पाठवून दिलं उमरेडला. मुळात काय असतं की घरामध्ये जसं वातावरण असेल तसं मुलं विचार करतात. तुमचे वडील ते सरपंच झाले होते, काका एक सभापती, एक काका आमदार, मग तुमच्या मनात कुठेतरी असं वाटत होतं का की अरे आपण सुद्धा हे झालं पाहिजे असं? नाही, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे म्हणजे ते व्हायला पाहिजे होतं मनात तसं, पण त्यांनी आम्हाला योग्य वेळी शिफ्ट केलं तिथून पुढं. म्हणजे त्यांनी घेतला निर्णय योग्य होता का अयोग्य होतं ते सांगत? नाही, म्हणजे त्यांचं योग्यच होतं. म्हणजे त्यांनी तेव्हा जो घेतला निर्णय तो खरंच चांगला आहे. कारण आज आपण पाहतो, आता थोडंसं मी प्रेझेंट सिनेरिओविषयी बोलतो. महाराष्ट्रात 6-7 पक्ष आहेत वेगवेगळे. या प्रत्येक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, तालुकाध्यक्ष आहे, शहराध्यक्ष सगळे आहेत. हे सर्व लोक 5 वर्ष मेहनत करतात आणि निवडणुकीची वेळ येतात तेव्हा 3 एका बाजूला होतात, 3 दुसऱ्या बाजूला होतात. पण 5 वर्ष ज्यांनी पेरलं आहे त्याला तिकीटही भेटत नाही, तो उभायला आयुष्य करतो. म्हणजे त्याचं आयुष्य तर संपून राहतं. असं खूप साऱ्या म्हणजे ज्या तरुणांना महाराष्ट्रासाठी, देशासाठी, स्वतःसाठी राजकारणामध्ये भविष्य घडवायचं होतं त्यांची ते लाईफलाईन ब्लॉक झाली ना. कारण ते अशा पक्षात आहेत जे पक्ष निवडणुकीत उमेदवारीच देत नाही, एबी पाहूनच देत. मला असं वाटतं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि मग तुला जर तुझ्या जीवनाचा शिल्पकार व्हायचा असेल तर आपलं शिल्प आपण चांगलं घडवलं पाहिजे आणि पुढं काय व्हायला नेमकं हे आपल्याला कळायला पाहिजे. मला असं वाटतं की राजकारणातले जे खास खेळी आहेत किंवा काय नेमकं निगेटिव्ह आहे ते आपल्याला समजलं पाहिजे नाही का, आणि मग आपण कुठं आपण मेहनत घेतली पाहिजे हेही आपल्याला कळायला पाहिजे. सर पहिल्यांदाच अगदी गाव सोडून तुम्ही नाशिककडे गेलात नाही का, निफाड नागपूर, मग काय म्हणजे गाव सोडलं आणि इतका दूर गेलात, मग काय नेमका चेंज काय झाला? हा चेंज मला सडनली जाणवला. कारण जोपर्यंत आम्ही गावातल्या जिल्हा परिषद शाळेत होतो तोपर्यंत परिवाराच्या प्रभावामुळे म्हणा किंवा प्रेशरमुळे शिक्षक लोक जास्त आत्मीयतेने शिकवायचा प्रयत्न करायचे किंवा यायला पाहिजे. 26 जानेवारी यांनी भाषण केलं पाहिजे, 15 ऑगस्टला भाषण तयार करून द्यायचं, सगळं भेटायचं. म्हणजे काय गावाकडे सगळ्या शिक्षकांची तुम्ही डार्लिंग फिगर होतो, आवडते होता. म्हणजे ते प्रयत्न करायचे की बाबा यांचं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे तेव्हा आपल्याला साहेब आपल्यावर थोडासा आशीर्वाद देते. पण जेव्हा मी याच्यात गेलो म्हणजे कसं आहे, नदीत पोहणारा माणूस तलावात पोहायला गेला, तलावात पोहायला समुद्रात पोहायला गेला, हा फरक पडतो. तर जेव्हा मी उमरेडला गेलो तेव्हा सडनली फरक जाणवला की आपण गावातल्या शाळेत पहिला येत होतो तर तिकडे पहिल्या 5 मध्ये यायला पण पहिल्या वर्षी खूप अडचण झाली. म्हणजे डेफिनेटली शिक्षणात फरक पडतो. जिल्हा परिषद शाळेतला म्हणजे मला योग्य वेळी शाळा शिफ्ट केल्यामुळं मला कळलं की मला कुठे इम्प्रूव्ह करणं आवश्यक. म्हणजे जे विषय आवश्यक आहे शहरात ट्युशनची व्यवस्था असते, खेड्यामध्ये नाही नसतं. तर जसं मी म्हणजे 6वी-7वीत गेलो मी आणि माझा भाऊ म्हणजे आमदार भावांचा मुलगा सुनील कायदे म्हणजे डॉक्टर सुनील कायदे किंवा मी दोघे पहिल्या वर्गापासून MBBS पर्यंत आम्ही सोडलो. डॉक्टर सुनील कायदे काकाचा तोही रेडिओलॉजिस्ट इथंच दरवाजाला प्रॅक्टिस करतो, तो तारांजी कायदे यांचा मुलगा. तर पहिल्या वर्गापासून आम्ही दोघं जेव्हा तिथं शिकून झालो, जेव्हा लक्षात आलं 3-4 महिन्यात आला की या विषयात त्यांच्या अडचणी येतात, त्याच्यात सपोर्टिंग ट्युशन्स वगैरे तिथे अवेलेबल होत्या. त्याच्या मदतीने स्वतःला म्हणजे पहिले शाळेत पहिलं येणं महत्त्वाचं वाटायचं
आता एक कळायचं की 100% कशी मिळतील त्यानुसार प्रयत्न, म्हणजे 75% व्यवस्थित वाटायचे गावाकडे, तर तिथे 100%साठी टार्गेट करणं सुरू झालं. आणि तो एक पहिल्यांदाच या ठिकाणी एका मोठ्या महानगरामध्ये बाहेर निश्चित झाला होता, म्हणजे आई वडिलांना सोडून नाही का. हो. आणि मग गाव सुटला होता, गावची माणसं, घर, आणि अशा एका नवीन ठिकाणी आलात की जिथं फार मोठी स्पर्धा होती आणि तुम्हाला लक्षात आलं की आता फाईट आपल्या करावं होती. मी अभ्यास केला. सर अभ्यासामध्ये तुमचा कल कसा होता नेमका, म्हणजे अगदी लादलेला होता का स्वयंभू होता? नाही, म्हणजे तसं कधी नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली कसं असायचं, मी आणि सुनील दोघेही समजा सुरुवातपासून सोबत होतो, की दोघांमध्येच एक स्पर्धा असायची आमची की कोणाला जास्त मिळतात, कोणाला जास्त मिळतात. समजा फिजिक्समध्ये त्याला जास्त मिळाले, केमिस्ट्रीत मी जास्त घेणार, बायोलॉजीत मला जास्त, मॅथमॅटिक्समध्ये तो हे करणार, टॉप करणार, असं चालू असायचं. आणि आम्हाला ते लहानपणापासून माझ्या वयात एकत्र कुटुंब पद्धतीचा एक फायदा असतो की तुमच्या वयाचा एक सवंगडी तुम्हाला स्वतःच्या घरातच सापडतो. म्हणजे तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन तुमच्या वयाचे कोणी मित्र शोधायची वेळ येते. तो एक फायदा मला भेटला. तुम्हाला मित्रही भेटला, सगळ्याही भेटला, प्रत्येक क्षणाचं सोबतीही भेटलं. सर ज्या वेळेला परत गावाकडे यायचं तुम्ही सुट्ट्याचं, त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे फरक दिसत असेल नाही का, की तिकडलं वातावरण इकडलं वातावरण. तर गावाकडे जेव्हा परत यायचं तुम्ही सुट्ट्यामध्ये, तर सुट्ट्यातलं वातावरण कसं होतं गावाकडे? एक गावाकडे सुट्ट्यांमध्ये तर खूप मजा असायची. मजा म्हणजे आमच्याकडे अमराई होती, मोठी अमराई होती. सगळे गावातले जेवढेही मित्र आहेत, सर्व मित्र जे माझे जिल्हा परिषद शाळेचे होते ते सगळे आमच्यासोबत. आणि ते मोठी विहीर पण होती, त्या विहीरवर पोहायचं, पोहणं झालं की आंबे खायचे, आंबे खाल्ले की घरी जायचं. म्हणजे दिवसभर असं शेड्यूल. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही 1 महिना सुट्ट्या आहेत, त्यातल्या 1 महिन्याचे कमीत कमी 20 दिवस तरी एक तर आंबे होते. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या काकाने किंवा तुमच्या कुटुंबाने कधी ते आंबे पैशात मोजले नसतील नाही का? नाही, कधीच अगदी नाही. या खा आणि निघून जा. कधीच नाही. म्हणजे तो एक हे होतं, म्हणजे तो प्लस पॉईंट मायनस पॉईंट. म्हणजे तो प्लस पॉईंट याच्यासाठी होता की आम्ही सहज कोणालाही ऑफर करायचो, या आपल्याकडे आंबे खायला या. म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही कधी की आपण काहीतरी खर्च करतोय कोणाला. ठीक आहे, म्हणजे परमेश्वरात दिले, आंब्याला फळे येतात आहे, कोणाला तरी भेटत आहे, 4 लोकांना भेटत आहे. ते प्रेम वेगळंच होतं सर. मला असं वाटतं की माणसंही फार मोठ्या मनाची होती, माणुसकी होती, आणि जे तुमच्या कुटुंबाकडे ते बरोबर होतं सर, लोकांना द्यावं, देत राहिले करतात. सर एक विचार असं वाटतं की डॉक्टर होणं जे आहे म्हणजे मेडिकलला, म्हणजे अगदी तुमच्याकडे काही ऑप्शन्स होते का, फक्त हे ठरलेलंच होतं? नाही, म्हणजे ॲक्च्युली असं फिक्स असं नव्हतं. पण एक म्हणजे आमचे दादा जेव्हा तहसीलदार झाले, त्यांचा जो माय पाहायचो आम्ही, त्यांना एक जीप होती, त्यांना एक क्वार्टर होतं, त्यांना म्हणजे ते कुठेही गेले त्यांना एक रिस्पेक्ट मिळायचं. म्हणजे आपण गावात एक पोलिसाची भीती वाटते, तर त्यांना पोलीस पण सॅल्यूट करायचे. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट पाहिजे ज्याला कोणीतरी रिस्पेक्ट देतं. त्यांना म्हणजे तहसीलदारापासून राजकारणी पण घाबरायचं, सगळे घाबरायचे. नाही, तहसीलदार साहेब सांगतात आहे ते तसं करायचं. तर त्यामुळे म्हणजे असं वाटायचं की आपल्याला काहीतरी करणं आहे. आणि हळूहळू जसजसं समजा आम्ही 9वीपर्यंत उमरेडला होतो, नंतर 10th, 11th, 12thला आम्हाला इकडे शिफ्ट केलं, मला आणि सुनीलला. आम्हाला देवळबराजाला शिफ्ट केलं. देवळबराजा हायस्कूल, देवळबराजा खूप नामांकित संस्था आहे, तिकडे आम्हाला शिफ्ट केलं. आणि तिकडे एक थोरवे सर आहेत, भोरकर सर आणि कोलते सर, आणि दुसरे खोडेगावकर सर, हे आमचे वेगवेगळे विषयाचे टीचर्स होते. थोरवे सर केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, आणि हे खोडेगावकर सर आमचे मॅथमॅटिक्स शिकवायचे. या सगळ्या शिक्षकांच्या आणि संपतजी चाटे सर म्हणून आमचे फॅमिली फ्रेंड होते. त्यांच्या मदतीनं ते हळूहळू तुमचा कल कसा आहे, 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष या सगळ्यांनी मदत केली की तुम्ही कुठल्या साईडला करायला पाहिजे. खोडेगावकर सर जे मॅथमॅटिशियन होते ते तुला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क येतात, तू इंजिनिअरिंग साईड कर. थोडे सर म्हणायचे नाही, डॉक्टरच कर. म्हणजे ते प्रत्येकजण त्यांच्या परीने सांगायचं. आणि आमच्या वेळी नीट आणि CET नव्हती, फक्त पर्सेंटेज होतं. त्यामुळे दोन्ही ग्रुपची तयारी केली. सर MBBS पूर्ण केलं आणि आज मागच्या अनेक वर्षापासून जालना या नगरीमध्ये आपण विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांची आपण सेवा केली आहे. तर आम्हाला वैद्यकीय क्षेत्रात आपण प्रवास आहे सर. MBBS मी पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती
पूर्ण केले. मी आणि माझा भाऊ सुनील काय ते दोघे तिथेच होते. एकाच ठिकाणी. BBS ला दोघे सोबतच होतो. याला माझं बेस्ट जोडी का? हा, जोडी सुरुवातीपासून माझं MBBS कंप्लीट झाल्यानंतर मी आम्हाला PG एंट्रन्स असायची. तर PG तेव्हा माझ्या कॉलेजला PGच्या सीट्स अवेलेबल नव्हत्या. तर मला असं वाटलं की मला ताबडतोब प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणून मी इंटर्नशिप इकडे जालना सिव्हिल हॉस्पिटलला घेतली. सिव्हिल हॉस्पिटलला तेव्हा माझे एक रिलेटिव्ह मावशीचे मिस्टर डॉक्टर मधुकर सारप सर होते, क्लास 1 सर्जन. सध्या आहेत ते सिव्हिल आणि प्रायव्हेट आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेट करणं वगैरे प्रोसिजर्स पाहिल्या वेगवेगळ्या. कुठं गर्भपिशवीचं ऑपरेशन असेल मी त्यांच्यासोबत जायचो, वेगवेगळे त्यांना ऑपरेशन करताना पाहायचो. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एवढ्या केसेस करायचे ते की त्यांना असिस्ट करता करता मला हेच वाटलं की आपल्याला सर्जन व्हावं, एक तर सर्जरी करून किंवा मॅनेज करून काहीतरी एक सर्जिकल ब्रँच मिळतो असं एक स्वतःच्या मनात. आणि इथं आल्यानंतर जेव्हा मी सेवा द्यायचो गावातल्या माझ्या परिसरातल्या लोकांना, आणि काका आमदार होते समजा 1995 मध्ये शेवटची निवडणूक ते हरले, त्यानंतर ते माजी आमदार झाले होते. पण कसं आहे 2000 साली जेव्हा माझी इंटर्नशिप चालू झाली तोपर्यंतही म्हणजे आजही माजी आमदार होऊन इतके वर्ष जरी झाले तरी राबता म्हणजे भेटणाऱ्यांचा रिलेशन्स वगैरे जे आहे ते कायम आहे. त्यामुळे त्यांची जी ओळखीचे पेशंट्स आहेत त्यांना दिलेली सेवा ते फोन करून सांगायचे आणि त्या पेशंटची चांगली काळजी घेतली, व्हेरी गुड, असंच लक्ष ठेवायचं, गोरगरिबांची सेवा करायचं. त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स यायचा. काकांचं कायम लक्ष राहायचं, काकांचंही लक्ष राहायचं, बाबांचंही तेच की बाबांचं. आणि बाबांचं कसं काकांना तरी बरेच जण भेटायला घाबरायचे, पण बाबांची नाळ जी आहे ती जास्त ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे. माझे वडील आजोबांची काय तर त्यामुळे ते त्यांचे रिलेशन्स बरेच थिक होते समाजामध्ये. तर त्यामुळे त्यांच्याशी रिलेटेड पेशंट येत राहायचे, त्यांना सेवा दिली ते फीडबॅक पण द्यायचे. तुम्ही मग एक उल्लेख केला की लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. हो हो. काय आठवण, कारण इतका मोठा माणूस नाही का, देव माणूस, लोकनेते, आणि तुमच्या हॉस्पिटलला इथं उद्घाटन आले ते. 4 ऑगस्ट 2013ला आपण हॉस्पिटलचं प्राथमिक कार्य सुरू केलं होतं परमपूज्य प्रीती सुधाजी महाराज यांच्या हस्ते. आणि सुरुवातीला काम थोडं रेग्युलराईज झाल्यानंतर सर्व कामं संपल्यानंतर एक प्रॉपर लोकार्पण करायचं तेव्हा पण मुंडे साहेबांची तारीख घेतली. तर 9 नोव्हेंबर 2013ला तेव्हाच आमचे एक डायरेक्टर आहेत डॉक्टर मिसाळ साहेब, त्यांचा बर्थडे पण असतो त्या दिवशी. तर त्या दिवशीच साहेबांची तारीख मिळाली. तर त्या दिवशी साहेब सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला हजर होते. 10 वाजेपासून 4 वाजेपर्यंत ते इथे, एवढं म्हणजे 6 तास वेळ. आणि आमचं नशीब म्हणजे तेव्हा त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं, सर्वांचा उत्साह वाढवला. आणि त्यांच्या उत्साहामुळेच हे 10 वर्ष हॉस्पिटलचं एवढं डे बाय डे आमचं काम वाढतच आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणजे अगदी माणसाचा देव नाही. आणि म्हणजे स्वतः थांबले पण. आणि तेव्हाही त्यांनी भाषण करताना तेच की या हॉस्पिटलचे सगळे प्रत्येक डॉक्टरचं नाव वाचायचे. आणि त्यांची डिग्री वाचल्यानंतर आमचे डॉक्टर गोयल साहेब आहेत, त्यांची डिग्री वाचल्यानंतर ते म्हटले सुद्धा यांच्या डिग्र्या एवढ्या आहेत की एवढ्या डिग्र्या ते काय असतं मध्ये सर, म्हणजे 4-5 प्रकारच्या वेगवेगळ्या डिग्री आहेत त्यांच्या. ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आपल्याकडे. आणि डॉक्टर सचदेव सर आहेत, सिनियर पेडियाट्रिशियन. तर प्रत्येकाविषयी काही ना काही म्हणजे त्यांचं म्हणजे ते त्या माणसात जिंकून घेतात. म्हणजे ते त्यांच्या भाषणातून त्यांनी जो उल्लेख केला प्रत्येकाचा. आणि त्यानंतर सुद्धा वरती जेवणाची व्यवस्था होती. तर ते मला जेवण सांगितलंय तुमचं आहे का, म्हटलं सर सर्वांसाठी जेवण आहे, आपलं वरती आहे, बाकीच्यांचं खाली व्यवस्था केलेली आहे. म्हणजे त्या प्रसंगाच्या अनुषंगाने मला साहेबांना जवळ ऐकता आलं, जवळून पाहता आलं, आणि निश्चितपणे हा अनुभव वेगळा असतो. सर, एक तुमची समाजसेवा आहे, त्याच्यात अनेक आहेत करतात. म्हणजे महानायक गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण महारक्तदान शिबिर घेतलं होतं. हो सर, आमचा एक लोकनेता प्रतिष्ठान देवळगाव याच्यामध्ये ग्रुप आहे, मित्रांचाच ग्रुप आहे, सगळे आमचे जवळचेच मित्र आहेत. साहेबांच्या नावाने. साहेबांच्या नावाने आहे सगळं. आमचा एक गणेश मुंडे म्हणून, म्हणजे आता कसं आहे हा परिस्पर्श आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांचा ज्यांना स्पर्श झाला ते सगळे. तसंच गणेश मुंडे म्हणून आहे, हे पण गोपीनाथ मुंडे. त्यामुळे त्याला एकदा भेट झाली आणि भेटल्यानंतर म्हणजे जसं म्हणजे कोणी चार्ज होतं
म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाला भेटल्यानंतर आपण चार्ज होतो. चार्ज होतो. तसं त्यांच्या स्पर्शानंतर तर जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी आली 3 जून 2014 Yes. साहेबांचं ते झालं. त्यानंतर सडनली सगळा समाज दुःखात डुबला. प्रत्येकाचं म्हणजे एक आधार गेल्यासारखं, प्रत्येकाचं घरात एक हक्काचं माणूस गेल्यासारखं झालं. पूर्ण समाज हे झाला. आणि त्यानंतर सर्व मित्रांनी बसून, तेव्हा माझा भाऊ सुनील कायंदे देवळगावला प्रॅक्टिस करतो, गणेश कुंडे, अजून बाकी बरेचसे मित्र आहेत. त्यांनी बसून ठरवलं की आपण शिबिर घेऊ सर्वांच्या याच्या निमित्त महारक्तदान शिबिर घेऊ. आणि तेव्हा रक्तदान शिबिर केलं. तेव्हा मी 2400 बाहेर रक्तदान केलं. 2400 एक रेकॉर्ड असेल. ते रेकॉर्ड आहे. साहेब आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाली? सर कसं आहे, म्हणजे 2000 साली इंटर्नशिप झाली 2001 मध्ये. तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ आता 25 वर्ष झाली. 25 वर्ष. मला 2 प्रसंग ऐकायचे. मला या 25 वर्ष या पूर्ण सेवेमध्ये, या प्रवासामध्ये काही असे 2 आम्हाला प्रसंग सांगा की जे तुमच्या कायम लक्षात राहिले. आता माझ्याकडे जे मी स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे माझ्याकडून दूर पेशंट येत राहतात. बरेचसे पेशंट असतात ज्यांचे काहींचे चांगले प्रसंग असतात, काहींचे वाईट प्रसंग असतात. पण चांगले प्रसंग जे मनाला भावले असे आहेत काही. माझं एक पेशंट आहे, ही जी मूर्ती आहे ही त्या पेशंटनी डोनेट केली विवेकानंदाची. हे आपलं कोकणात काहीतरी कुठंतरी चांगली स्पेशल माती मिळते, त्याच्यात तिथे मूर्ती बनवण्याचं कारखाना तिथून बोलवलं होतं. माझा एक जोशी म्हणून पेशंट आहे. तर त्यांनी त्याच्या बहिणीला गर्भपिशवीचं मल्टिपल फायब्रॉइड होते. एवढे जास्त फायब्रॉइड होते की त्यांना ऑपरेट करण्यात युरेटरला इंजुरीची रिस्क होती, पुन्हा त्यांनाही धोका होण्याची शक्यता होती. तर ते मुंबईला त्यांना ऑपरेट सांगितलं, बरेच लोक सांगितले आणि खर्चही बराच सांगितलं त्यांचे. तो माझ्याकडे आला, असं आहे, ताईला घेऊन येतो. ठीक घेऊन येतो. आल्यानंतर जेव्हा ते ऑपरेट केल्यानंतर त्यांनी ते बाहेर आल्यानंतर पाहिलं तेव्हा तो म्हणजे शॉकच झाला. सर एवढं पोटात होतं सगळं जास्त. शेवटी कसं आहे, त्यातून जसं जसं मार्क काढावा लागतो आणि काहीच अडचण येणार नाही म्हटलं ताईला, काही टेन्शन नव्हतं. ते पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर नंतर एक 15 दिवसांनी त्यांना मी मूर्ती आणून दिली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर महिना 2 लाख खर्च सांगितलं, असं सांगितलं, तसं सांगितलं. त्याच्यात काहीच नाही, टेन्शन घेतलं, खर्चही फार जुजून घेतलं. म्हटलं कसं आहे, म्हटलं मी मातीतून आलेला माणूस आणि माझी डाळ मातीशी जोडलेली, त्यामुळे पैसा हे जगण्यासाठी आवश्यक साधन आहे, पण ते सर्वस्व नाही. पैसा साधन आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेणार, पण मला त्याच्यापेक्षा जास्त नको आहे. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये पैसा किती कमवावा त्याचं प्रमाण नाही करत, आणि किती कमवल्यानंतर माणूस सुखी होईल हे कोणी सांगू शकत नाही. आल्यानंतर सुख मिळतं असंही काही नाही, कारण आपण अनेक लोक बघतो जे श्रीमंत आहेत, दुःखी आहेत. तात्पर्य काय की आपण जे काम करतो, जे कर्म करतो, ते जर मनातून चांगलं केलं त्यातून मिळणारा आनंद ही खरी श्रीमंती असते नाही का. आणि मला असं वाटतं की श्रीमंती आपण वारंवार घेत आहेत आणि ही श्रीमंती आपल्याकडे वारंवार असावी एवढीच या ठिकाणी खरी इच्छा. सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की आजवर इतकं सुंदर आपण काम केलं आहे, अगदी मन जिंकता, हुशार तर आहातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची वाणी फार गोड आहे की ज्या वाणीच्या प्रेमात मीही पडलो सुद्धा. मुळात काय असतं, मन चांगलं असतं तर सगळं चांगलं. मुळात काय की माणसं मोठी होतात, डिग्री मिळते, पैसा मिळतो, पण वाणी बदलत जाते नाही का, स्वभाव बदलत जातो. आणि आपल्यासारखी काही माणसं असतात की जी मुळामध्ये चांगल्या कुटुंबातून आली असतात आणि चांगली राहतात. चांगल्या कुटुंबातून येणं आणि चांगलं राहणं फार अवघड आहे. आजही म्हणजे हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी 7व्या दिवशी आमची पंगत असते गावाकडे. आमच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह असतो रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत. तर हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी आमची पंगत असते शुक्रवारी. तर पंगतीत जेव्हा मी बकेट घेऊन सगळं वाढत होतो तर गावातले डॉक्टर साहेब तुम्ही का वाढताय? तर तसं नाही, माझं काम आहे, माझं कार्य आहे, हा माझा भाव आहे, मला वाढणं आवश्यक आहे. नाही म्हणत ते पोरायत न वाढायला, म्हणजे तसं नाही, मी करणार नाही तर मला सुख कसं मिळणार.
ही मला असं वाटतं की तुमच्या आई वडिलांची, काकांची, तुमच्या सगळ्या कुटुंबातील ज्येष्ठांची शिकवण आहे, संस्कार आहे. आणि असे संस्कार प्रत्येक घरात लेकरांना मिळत नाही का. हाती आपण बघतो की मुलं मार्क्स अचीव्ह करतायत, टॉप मार्क्स अचीव्ह करतायत, परंतु कुठंतरी शिस्त बिघडत चालली असं मला वाटतंय नाही का. आणि म्हणून आपल्यासारखी माणसं समाजासाठी, देशासाठी एक आदर्श असतात. सर, आजवर जे तुम्ही यश संपादन केलं आहे, हा जो प्रवास आहे, या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो? श्रेय देण्यासाठी तर सर्वप्रथम माझे वडील आजोबांची काय त्यांनी म्हणजे मला सुरुवातीपासून एकच सांगितलं, डॉक्टर म्हणून तुझ्याकडे खूप पेशंट येतील, प्रत्येकाकडे पैसे असतील असं नाही. मी गावचं सरपंच राहिले म्हणून 10 वर्ष, लोकांच्या काय काय अडचणी असतात आणि तुम्हालाही महिन्याला पैसे पाठवताना मला काय अडचणी यायच्या हे मी तुम्हाला स्पष्ट सांगायचो. तशीच लोकांच्याही अडचणी असतात. त्यामुळे एक तर माझे वडील, त्यानंतर दुसरे मी जालन्यात आल्यानंतर पहिल्यांदा जिथे जॉईन झालो दीपक हॉस्पिटल, तिथले जे महत्त्वाचे डॉक्टर आहेत, डायरेक्टर एम डी डॉक्टर संजय राजसर आणि दुसरे डॉक्टर सानुसर, मावशीचे मिस्टर डॉक्टर मधुकर सानुसर, यांचं खूप माझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रभाव पडलेला आहे. त्यानंतर इकडं विवेकानंद जॉईन झाल्यानंतर मला माझे खूप छान मित्र मिळाले. सर डॉक्टर श्रीमंत बिसाळ सर आहेत, डॉक्टर सजदेव सर आहेत, डॉक्टर गोयल सर आहेत आणि डॉक्टर हवलदार सर आणि डॉक्टर पाटील. यांच्या सगळ्याच्या सानिध्यामध्ये आयुष्य पुढे गेलं नाही का? हो चालेल. जालन्यात अजूनही काही मित्र ॲड झालेत आता. एक डॉक्टर वेलफडे म्हणून आहे, राजू वेलफडे, त्याचं इथेच आधार हॉस्पिटल आहे, ज्याच्याकडनं पंकजाताई स्वतः येऊन गेल्या. आणि इकडे डॉक्टर अमोल वाघ आहे माझा नाचा, त्याचं स्वतःचं एक शुश्रूषा हॉस्पिटल. म्हणजे मला एक तर स्वतःलाही वर जाता आलं, सर्व मित्रांनाही मदत करता आली, वेगळाच आनंद आहे. थँक्यू. विवेकानंद हॉस्पिटल जालनाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून काय तुम्ही राहिली प्रस्ताव त्यावेळी विवेकानंद हॉस्पिटल जालनाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून अगदी चांगली सेवा करतायत, नाव झालेलं आहे. आणि नाव तेव्हाच होतं जेव्हा आपण चांगलं काम करतो. अगदी घर म्हणाल तर अगदी जो राजकीय जो काही घरचा जो वारसा आहे तो राजकीय होता, सामाजिक होता नाही का. पण याही पलीकडे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि उत्तम डॉक्टर झाले. आजही सगळ्यांना अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे. निश्चितपणे साहेब, तुम्ही अनेक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता आणि तुम्हाला सुद्धा चांगलं आरोग्य लाभलं. अनेक लोकांची दुआ तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र यांच्याकडून खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, सन्माननीय डॉक्टर अनिल आत्मारामजी कायदे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.